नमस्कार विद्यार्थी पालक आणि आपल्या छोट्याशा बाळांनो ज्यांचा आज 10वीचा बोर्डचा रिझल्ट लागला. 10वीचा बोर्डचा रिझल्ट म्हटला तर गल्लीतनं दिल्लीपर्यंत जोरात दंगा असतोय. 10वीचा रिझल्ट आहे, 10वीचा रिझल्ट आहे, 10वीचा रिझल्ट आहे. आणि एकदा का रिझल्ट लागला तर बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना शिव्या टोमणं सगळं चालतंय. मला आता मेसेज पडले काही जणांचे 2 दिवसात तर ढिगभर मेसेज पडतात की पालक बोलेना झालेत, मला मार्कच कमी पडल्यात आणि मला हेच झालंय. आता 89% पडलेले विद्यार्थी डिप्रेस झाल्यासारखं आहे. सर मला 95% प्लस पाहिजे होते, माझ्या पॅरेंटच्या खूप अपेक्षा होत्या, ह्या आणि त्या सगळं लिहिलंय. मी म्हणतोय की 10वीचे मार्क्स किती ठिकाणी गरजेचे आहेत हे पहिला पाहूया. का? जर तेच कळालं नाही तर मग ते विनाकारण डोक्याला ताप घेऊन एक वर्षभर डिप्रेशन मध्ये असल्यासारखे असतात. मग 12वी बोर्डची वाट पाहत असतात. तर एक्झॅक्ट आपण ह्या व्हिडिओमध्ये 10वीचे मार्क्स कुठं लागणार आहेत, 10वी नंतर तुमच्याकडे ऑप्शन्स काय आहेत, ते खरोखरच तिथे मार्क्स किती पद्धतीने लागतात, किंवा आणखीन मग डिप्लोमा करायचं की सायन्सला जायचं की ITI करायचं, हे सगळे व्हिडिओ बद्दल आपण प्रत्येक पॉइंट घेऊन पुढे व्हिडिओ पण बनवणार आणि ह्यात थोडेसे मी डिटेल्स मध्ये सांगेन. ठीक आहे. अगोदर आता हे मी जे सांगतोय तो मी कोण आहे हे पहिला माहिती पाहिजे. नाहीतर तुम्ही म्हणणार प्रवचन तर द्यायला लागलाय, हा स्वतः काय केला हे पहिला. सो माझं नाव संदीप घाटगे, माझं एमटेक थर्मोडायनामिक्स झालंय, बी मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे. मी 10 वेळा गेट एक्झाम क्वालिफाय केले. आता गेट एक्झाम ही इंजिनिअरिंगचे जे विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी असते. मग तिथे गव्हर्नमेंट जॉब, IITs NITs वगैरे त्यासाठी लागतात. JEE एक्झाम जी देऊन तुम्ही IIT मध्ये जातात, 30 IIT पेपर सेटर वगैरे असते. देन मी NIT VJTI मुंबई सांगली इथे मध्ये माझे ऍडमिशन झाले होते. ही भारतातली महाराष्ट्रातली टॉप कॉलेजेस आहेत. थोडंफार माझं शिक्षण आहे. आता 10वीचा रिझल्ट लागला तर पालक विद्यार्थ्यांना बोलतात की माझ्या एवढ्या अपेक्षा होत्या, हे होतं ते होतं. पालकांचे फेमस डाऊट म्हणजे मुलांना क्वेश्चन्स काय असतात की तुला एवढे कमीच का पडले, तुला जास्ती का पडले नाहीत, आमची परिस्थिती नव्हती, फाटक्या चड्ड्या घालून आम्ही शाळेला गेलोय, आम्ही बसनं जायला पैसे नव्हते, चालत गेलो, सायकलनं गेलो. हे सगळं जरी खरं असलं ना तर आता तुम्ही ते मुलांच्यावर लादायला लागलाय. मी म्हणत नाहीये की तुमची परिस्थिती तशी नव्हती, परिस्थिती होती त्यावेळी जरा जरी मार्क पडले असते ना तर गव्हर्नमेंट जॉब लागत होते. आज ती कंडिशन आहे का? नाही. आज कॉम्पिटिशन पण वाढलंय ना हो. कॉम्पिटिशन वाढले. मग तुम्ही तुमच्या अपेक्षा असणं, स्वप्न असणं साहजिक आहे, पण ती लादणं कितपत योग्य आहे? जुन्या काळात लोक शिकली नाही म्हणतात, काही जणांच्या परिस्थिती नव्हती, काहींनी मुद्दाम शिकलं नाही, काहींचा सिरियसनेस नव्हता. मग तीच कंडिशन ह्या काळात पण असतेच ना. तुम्ही भले तुमच्या मुलाला पैसे दिले, गाडी दिली असेल 10वीतच, कोचिंग चांगले लावले असतील, तर ह्याचा अर्थ असा आहे का की त्याला मार्क्स पडलेच पाहिजेत? प्रत्येकाची कपॅसिटी ॲबिलिटी काहीतरी असते, त्याच्यानुसार त्यानं प्रयत्न केला असेल. हा, काही विद्यार्थी असे असू शकतात की ज्यांनी बाबा टाइमपास केला, त्यांना अभ्यासच करायचा नव्हता, ही त्यांची चुकी आहे. पण बरेच विद्यार्थी असे असतात की 10वीला लागलेली ठेच ही पुढे त्यांना सुधारते. मग आपण ती पॉझिटिव्ह गोष्ट घ्यायला पाहिजे. काही विद्यार्थी स्वतः थोडेसे बाबा म्हणतात की नाही मी कमी पडलो, पुढे मी सुधरेन, बदलेन. माझ्याकडे अशा केसेस आहेत की ज्यांना बाबा 60-70% पडले, ते IITत गेले पुढे जाऊन. आता IIT मध्ये JEE मेन्स करून ऍडव्हान्स करून गेलेले आहेत. ह्या वर्षीचा एक विद्यार्थी आहे की 83% आहेत. 83 म्हणजे काही खूप मोठी असे पण वाटत नाही, खूप कमी पण नाही. तो JEE मेन्सला 99.7% आणलाय. हे पण काही कमी नाहीत, ऍडव्हान्सची परीक्षा अजून व्हायची. मग तुम्ही करू शकताय, 50-60 वाले जाऊ शकतात, तुम्ही जाऊ शकताय. ठीक आहे बाबा, तुम्ही म्हणाल आम्हाला JEE झेपत नाही, मग तुम्ही ठीक आहे ना CET थ्रू करू शकताय, मेडिकलला जाऊ शकताय, फार्मसी करू शकताय, काही करू शकताय. इव्हन तो BA BCom करून खूप चांगलं करू शकताय. मग ह्या गोष्टी थोड्याशा विचार करण्यासारख्या आहेत की विनाकारण झालेल्या गोष्टीवर बोलण्यापेक्षा पुढे काय करता येईल हा पाहावं लागेल पालकांना आणि बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी. पण थोडस ठीक आहे बाबा, असेल जे पडले ते एक्सेप्ट करा. आज संध्याकाळी पार्टीला जावा, घरच्यांना म्हणा मला 40% जरी पडले असतील फटाके लावायचे. का? डिप्रेस होऊन करू काय? मार्क तर बदलणार नाहीत ना उद्या सकाळी उठून. मग रडण्यापेक्षा, पालकांनी टोमणे मारण्यापेक्षा, शिव्या घालून काही जणांनी मारलेलं पण असतं, हे सोडा, घ्या मुलाला. चल बाबा, जे पडले ते आहेत, मस्तपैकी आपण सगळे मिळून जेवायला जाऊया, मूवीला जाऊया, जे करायचं ते पालकांनी करा. कारण पडलेले मार्क्स बदलणार नाहीयेत. थोडा तुम्ही मुलाला स्वतः जर धीर दिला तर ऑब्व्हियसली तो पुढे गोष्टी बदलेल, हा पालकांनी विचार करावा. आता 10वी नंतरचे आपल्याकडे जे ऑप्शन्स असतात ना, हे ऑप्शन्स आहेत. काही पालकांना कमी मार्क्स पडले म्हणून असं वाटतं की आमचं आयुष्य संपेल, मुलाला काय होणार नाही, त्या मुलाचं करिअर संपलं. असं काही नाहीये. आपण मेन पॉइंट की बाबा 10वी नंतर काय काय करू शकतो. मॅक्सिमम मुलं सायन्स स्ट्रीम निवडतात. काही म्हणतील सायन्स झेपणार की नाही झेपणार, ह्याच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ येतोय.
प्रत्येक गोष्टीवर व्हिडिओ आहेत, बनवतोय मी, अपलोड करतोय, रोज एखाद दुसरा व्हिडिओ येईल. आज कंडिशन महाराष्ट्रात कशी आहे माहितीये का, जितकी सायन्सची कॉलेजेस आहेत ना आणि त्यांच्यामध्ये जितक्या जागा आहेत तेवढे विद्यार्थी पण जात नाहीत तिथं. म्हणजे तुम्हाला सायन्सला काही झालं तर ऍडमिशन मिळणार, आणि ह्या वर्षी पासून ऑनलाईन ऍडमिशन पण झाले. म्हणजे आता जो काय बोगस कारभार व्हायचा ना, की बाबा ऍडमिशन मिळत नव्हतं, जागा असतील तरी काहीतरी नाही मिळणार, असं काहीतरी केलं जायचं, घोळ केले जायचे प्रोसेसमध्ये, आज ह्या वर्षीपासून ती बंद होईल. अख्ख्या महाराष्ट्राची सेंट्रल ऍडमिशन प्रोसेस चालू होते 11वीची. मग तुम्ही आर्ट्सला चला, सायन्सला चला, कॉमर्सला चला, कुठेही चला, सेंट्रल ऍडमिशन आहे या वर्षीपासून. मग त्याचा व्हिडिओ नंतर बघू. 19 तारखेपासून रजिस्ट्रेशन फॉर्म सुरू आहेत त्याचे. सायन्स तुम्हाला मिळणार. आता तुम्ही म्हणा झेपल की नाही झेपल ते नंतर पाहूया. तुम्हाला करायचं सायन्स, बिंदास ऍडमिशन घ्या. काहीच कळत नाही, मी काहीच करू शकत नाही असं वाटतंय, सायन्सला चला, 12वी नंतर परत तुमच्याकडे ऑप्शन ढीग भर आहेत. आर्ट्सला जायचंय, आर्ट्सची कंडिशन तर ठीक आहे, सांगू नका ह्या वर्षी किंवा मागच्या 3-4 वर्षात, कारण आर्ट्सची कॉलेजेस भरली जात नाहीत. मग आर्ट्स मोकळच पडलंय. मग तुम्हाला फिक्स आहे की मी आर्ट्स करून एमपीएससी यूपीएससी करेन किंवा स्पर्धा परीक्षा करेन किंवा मी ह्युमॅनिटीज किंवा इकॉनॉमिक्सचा स्टडी करून मी त्याच्यामध्ये जॉब घेईन, बिंदास चला, ठरलंय जायचंय. बघ पेन सुटना, थांबा. ओके, हो आर्ट्सला जायचंय हा, पण आर्ट्सला जाते थोडासा व्यवस्थित विचार करा की काय. आणि आर्ट्सला अशी कॉलेज निवडा की ज्या कॉलेजांमध्ये खरोखर आर्ट्सचं कोचिंग होतं, म्हणजे बाबा शिक्षण मिळतंय. नाहीतर उगाच जाऊन बसल्यासारखं असेल तर कॉलेज नका जाऊ, कारण आर्ट्सची कॉलेज त्यातल्या त्यात आणि खूप कमी आहेत की जी खरोखर चांगल्या पद्धतीचं टीचिंग करतात. ठीक आहे. कॉमर्स तर जगातली सगळ्यात मोठी ब्रँच आहे. मग तुम्ही सीए फाउंडेशन वगैरे करू शकता, काही मुलं 11वी पासूनच करतात, ठीक आहे करा. मग सीएफए लेवल 1, सीएफए लेवल 2 इथं पण बेस्ट आहेत, ह्या तुम्हाला आले. काही विद्यार्थ्यांचं असं म्हणते ह्या पारंपरिक आम्हाला गोष्टी नाहीत, आम्ही आयटीआय करणार आहे. काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की आयटीआय करणं म्हणजे खालचं आहे, खालच्या दर्जाचं नाही आहे. आज आयटीआयचे इतके बेस्ट कोर्सेस आहेत ना, ती पण महिन्याला 50,000 ते लाख रुपये इझिली कमवालेत. मग त्याच्या पुढे बिझनेस वगैरे करतायत. ते नंतर भाऊ एक छोटासा व्हिडिओ आहे ऑलरेडी, तो बघून घ्या, त्याचा सेकंड पार्ट मी आता बनवेन. डिप्लोमा कोर्सेस ना, डिप्लोमा कोर्सेस कुणी करावे, त्याचे फायदे तोटे का आहेत, त्याचे 2 व्हिडिओ ऑलरेडी अवेलेबल आहेत. ह्या वर्षीचा अपडेटेड व्हिडिओ मी बनवतोय, काही रूल चेंज झालेत. आणि अदर कोर्सेस म्हणजे काय, आता थोडेसे आयटीआयच्या लेवलचे आहेत पण वरचे आहेत, कम्प्युटरच्या रिलेटेड आहेत, की ज्यांना अभ्यास आवडत नाहीये पण बाबा काहीतरी करत बसायची इच्छा असते, नेहमी काय ना काहीतरी करत असतात, ते विद्यार्थ्यांसाठी अदर कोर्सेस आहेत. मग तुम्ही ठरवायचं आहे की इथं आहेत. मग ह्याच्यासाठी टक्केवारी लागते का आज? नाही. जी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, कुठली आर्ट्स आणि कॉमर्स साठी, पण सहसा मी म्हणतो आज आर्ट्सच आहे. प्रायव्हेट कॉलेजांमध्ये ना आज कोचिंगमुळं हे सायन्स आणि कॉमर्स खूप हायर लेवलला गेले, तिथं गव्हर्नमेंट कॉलेजेस मॅचच करत नाहीये की ज्या पद्धतीचं कोचिंग मिळते. हा आता ऑब्व्हियसली तिथं पैसे जास्त आहेत किंवा ह्या गोष्टी आल्या, त्याच्यासाठी पण आपण गोष्टी एक्सप्लेन करतो की बाबा तुमच्याकडे पैसे नाहीत पण चांगलं कोचिंग पाहिजे तुम्हाला. मी आता कोणाचं प्रमोशन वगैरे नाही करणार, पण पळवाटा सांगतो की त्या पद्धतीने कशा करू शकताय. इथं तुम्हाला कोचिंग पाहिजेच पाहिजे आज, कारण आज ज्या लेवलला कॉम्पिटिशन पोहोचलंय, सेल्फ स्टडी करून तिथपर्यंत पोहोचणं जवळपास अशक्य आहे. शक्य होणार नाही असं नाही म्हणत, काही मुलं एक्सेप्शनल असतात, ती ब्रिलियंटच असतात, त्यांना कोचिंगची गरज नाही, स्वतः करतात, पण तो नंबर बोटावर मोजण्या इतपत आहे. त्यामुळे इथं तुम्हाला कोचिंगची गरजच आहे. आर्ट्सचं कोचिंग नाही आहेत. का कोचिंग नाहीत की आर्ट्सला तेवढे विद्यार्थी अवेलेबल नाही आहेत, त्यामुळे त्या लेवलचं कोचिंग क्लासेस नाही ओपन झाले. एका दुसरा आहे भारतात. मग इथं तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज लागेल आणि तिथं पण एक बेस्ट फॅकल्टी लागेल, अशी कॉलेजेस कमी आहेत हे पण सांगतो. मग हे जे कोर्सेस आहेत, ह्या कोर्सेसमध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं तर टक्केवारीची अट नाही. हे प्रायव्हेट सेक्टर कॅच केला, इथं तुम्हाला म्हणजे काय ठीक आहे, फी किंवा जे काय असेल तिथे आर्ट्स इझिली मिळतंय. आयटीआयचं गव्हर्नमेंट कॉलेज आणि त्यातले बेस्ट कोर्स मिळण्यासाठी थोडेसे मार्क्स लागतील. जर मार्क्स नाही तर तुम्ही प्रायव्हेट आयटीआयला जाऊ शकता आणि तिथं तुमचं टेक्निकल स्किल सगळं फिरून कुठे येतं माहितीये का, की तुम्ही कुठल्या पद्धतीनं शिकताय आणि काय ते ऍप्लिकेशन करताय. 10वीचे मार्क्स लागणार का, एका ठिकाणी लागणार आहेत. मग ते काय लय मोठी गोष्ट नाहीये, तिथं फक्त तुम्हाला 60% तरी पाहिजेत. 60% असतील तर भारतात तुम्हाला कुठेही तटत नाही. काही कंपन्यांमध्ये 4-5 कंपन्या आहेत भारतात, ते जर असे 10वीची टक्केवारी मागतात, पण ते 4-5 कंपन्या म्हणजे ना, तुम्ही भारतातल्या पहिल्या 500 किंवा 1000 मुलांच्यात सिलेक्ट व्हायला लागतं. ठीक आहे, आपण ती एक्सेप्शनल केसेस सोडून देतो, ती एक थोडीशी मुलं, पण ती एक 400-500 मुलं कुठली म्हणतो मी, सगळीकडची, म्हणजे तिथल्या जागा असतात वर्षाला ना 50 ते 60, भारतात पहिल्या 50 ते 60 विद्यार्थ्यांमध्ये आपण बसलो पाहिजे, तर त्या कंपन्या आहेत. पण ते सोडू बाबा, ठीक आहे. मग तिथं पण पोहोचण्यासाठी आपल्याला
त्या लेवलचा स्टडी करावा लागेल, त्याला पण 12वीची एंट्रन्स एक्झाम वगैरे असेल, तिथनं पण तिथं पोहोचू शकता. ठीक आहे, ओके. पूर्ण मी म्हणतो 99.99 इतकं जरी पकडलं ना, ते हे काम होऊन जाते. 10वीचे मार्क्स खूप महत्वाचे नाहीये. सगळ्यात जास्ती दंगा 10वीच्या मार्कांचा होतोय आणि सगळ्यात कमी किंमत 10वीच्या मार्कांना पुढे भविष्यात. हे एक स्टेटमेंट लिहून ठेवा. आता ह्याच्यावर काही लोक म्हणतील नाही आहे 10वीचे मार्क्स लय महत्वाचे, ते जग आहे. जे म्हणत असतील त्यांना राम राम ठोकतो मी, तुम्ही बी त्यांना ठोका. का? किती ठिकाणी लागतात? थोड्या ठिकाणी MNC कंपन्यांना लागतात, एवढंच म्हणतोय मी. तो नंबर 0.01% पण नसेल, ह्याच्यापेक्षा छोटा असेल. आणि 60% तर बऱ्याच विद्यार्थ्यांना असतात. आणि 60 पण किती मुलं? 50 ते 60 मुलांसाठीच ते आहे. उरलेल्या सगळ्या मुलांसाठी ओपन आहे. त्यामुळे 10वीचे मार्क्स कमी पडले असतील, विचार करू नका. 12वी वरती कॉन्सन्ट्रेशन करा. 11वी 12वी किंवा जे करताय तिथून चला, तिथं कोण विचार पण. आज अशा गोष्टी आल्यात की ज्या सर्टिफिकेट पण पाहत नाहीत. तुम्ही 10वी पास आहे का, 12वी पास आहे का, ग्रॅज्युएशन आहे का. आज इंजिनिअरिंगचे जॉब BA BCom वाली घेऊन चालल्यात. का? स्किल्स आहेत. ग्रॅज्युएशन झालाय, आम्हाला हे पाहिजे, हे तुम्हाला येतंय का दाखवा, चला घेतात. मग ते कधीच बघत नाहीत की तुम्हाला किती टक्के पडले होते, काय झालं 10वीत, किती विषयाला काय मार्क्स होते, हे पाहिलं जात नाही. कोणतरी एखादा पॉईंट उचलतं, बघ ह्या कंपनीमध्ये 10वीला 60% पाहिजे, हे कोणतरी आणून दाखवतं. बा ते एक दाखवलं, पण हजारो कंपन्यांना तिथं लागत नाही की ते, त्याचं काय. त्यामुळे कोणतरी मापाडी येतं आणि दाखवून तुम्हाला डिप्रेस करतं. ज्यांचे मार्क्स 60%च्या खाली आहेत त्यांचं सांगालोय मी. त्यांच्याकडे ढीग पडले की रे, जग पडले की मोकळं. मग तुम्ही एक घेऊन काय रडत बसलाय? आणि पालकांनी पण हा विचार करावा की 10वीचे मार्क्स म्हणजे आयुष्य नाही आहे. एक छोटीशी परीक्षा होती आणि ती पण खूप कमी किमतीची म्हणजे मार्कांची किंमत म्हणतोय मी, पैशाची नाहीये. ती झाली, संपली, पुढे चला. जग पडले मुलांचं तुमच्या. तिथं त्यांना असे कोर्सेस देऊ की बाबा त्यात ते चांगलं करतील. आणि ऍट द एंड काय पाहिजे? ठीकठाक नोकरी, बिझनेस, काहीतरी व्यवसाय करून चांगले पैसे कमवून तो आपलं स्वतःचं आयुष्य चांगलं करेल. मग ह्या एका परीक्षेवर कुठं तुम्ही आयुष्य ठरवालाय कुणाचा आणि काय? ठीक आहे, विचार करा. पटलं तर ठीक, नाही तर सोडून द्या. चला, थँक्यू.